यशस्वी रामराव महाराज की जय ईश्वर सिंह बापू की जय महानायक वसंतराव नायक की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अण्णाभाऊ साठे की जय अहिल्याबाई होळकर की जय आता आम्हाला जो सारी महाराष्ट्र कानाकोपऱ्यातील आम्हाला जो सारी सगाशा गणगोत भाईबंद नाणे मोठे डाळे साळे आपण सिन मारो आज एकदा जय सेवालाल मार भाईओ सगाशा गणगोतो आज आपले जिंतूर तालुकार माध्यमेती आपले जिंतूर तालुकार सुपुत्र विनोद आडे ही आपले आरक्षण संदर्भेती पहिली बार हिम्मत करता येईल आवडा मोठ हिम्मत करता येईल आता उपोषण बेठो आणि वडूर माध्यमेती आज ही आंदोलन महाराष्ट्र कानाकोपरा तांडे तांडेर घरे घरे पुजगो छ वरे सारो ये जिंतूर तालुकार सारी गोरबाई भेनेना आणि विशेष करण ये विनोद आडेन मन लाख लाख नवळ करूचू धन्यवाद तुचू की असे सुपुत्र असे वीरेर असे हिम्मतवान આપણે ગોર ભાઈ જરૂરત આપણે સમાર ભાઈઓ સગાશળ ગણગોતો તમને કેરો આટલું છે કે મરાઠા સમાજના हैदराबाद गॅजेटेर अनुसार आरक्षण मिळता येईल अवघे 7-8 जण बी कोणी हेच आणि वर बादर माई लगेच केरी विचार न करता कोई करे ना करिया पण मग करेन तयार छू हिम्मत दखावा विनोद आडे आज आता भेटो मार भाई सगाशळ गणगोतो इथे काही मराठी भाषिक पत्रकार बांधव असतील म्हणून काही गोष्टी मी मराठीमध्ये सांगणार आहे या ठिकाणी आमच्या समाजाचे हरिभाऊ राठोड माजी खासदार साहेब इथे आहेत आरक्षणाचे गाडे अभ्यासक आहेत बरेच आमच्या संघटनेचे आमचे सगळे सहकारी मित्र आत्माराम असतील मुकेश असेल आणि आत्माराम भाऊ मुकेश बरेच आता नाव सगळ्यांचं घेत नाही अनेक संघटनेचे आपले महाराज पण इथे आहेत सगळी लोक इथे आलेले आहेत विनोद आडेने इथे खेचून आणण्यासाठी आम्हाला मजबूर केलं आणि आपल्या या आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी इथे याची गरज पडली आहे माझ्या बंधूंना आणि भगिनींनो लक्षात घ्या हे आंदोलन काय एका दिवसाचं नाहीये 7-8 दिवसात होणार नाहीये 15 दिवसात पण होणार नाहीये हे आंदोलन आपल्याला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी किमान वर्षभर तरी आपल्याला झगडावं लागेल त्यासाठी आपली जे काही ताकद आहे ही ताकद आपल्याला सांभाळून ठेवावं लागेल एकदा पूर्ण ताकद कारणी लावून पुन्हा घरात बसणारे चालणार नाही सारी गोर भाईनं भेनमार विनंतीचं भावनिक बळन चाले छेनी भावनार भरे वात वेणी उतावीळ पळो करण चाले छेनी लढा घणो मोठो छा आणि आवडा मोठो लढा रे देवेर बात जोश आणि होशेरो आपले मिलाप घालताळेन एक एक पग अंग जाळो लाग्या एकदा भडको परचल जान पदको हेट पड जाया हाडू चाल कोणी मार भाईओ सगाशळ गणगोतो तमने मला मेळो आमच्या समाजाच्या एसटी प्रवर्गाची ही जे काही मागणी आहे ही आजकालची मागणी नाहीये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून हा समाज आजपर्यंत देखील एसटी प्रवर्गाची मागणी त्या ठिकाणी करत आहे मागील 2013 मध्येच नव्हे तर मागील अनेक वर्षापासून कोर सेनेच्या वतीने देखील आमच्या समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान 25 ठिकाणी आपण फार मोठे आंदोलन त्या ठिकाणी केलेत आणि माझ्या बंधूंना आणि भगिनींनो काल परवा मराठा समाजाचे आरक्षण मिळालं त्यासाठी मनोज जरांगे भाऊचं मी धन्यवाद म्हणेल परंतु लक्षात घ्या त्यांनी आपल्यासाठी एक रस्ता मोकळा करून दिलेला आहे त्यासाठी विशेष आभार त्यांचे आपण मानले पाहिजे कारण हैदराबाद गॅजेटचा जो आधार त्यांनी घेतलेला आहे तोच आधार 100% आपल्या समाजाला लागू पडतो हे वेगळं सांगायची गरज राहिलेली नाहीये तुम्हाला माहित असू द्या हैदराबाद गॅजेटच नव्हे तर सीपीएन बेरार ज्याला म्हणतो आपण सेंट्रल प्रोव्हिन्स त्यामध्ये देखील फक्त मराठवाड्यातील समाज नसून संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा आदिवासी समाज होता असं नमूद त्या ठिकाणी केलेलं आहे माझ्या बंधूंना आणि भगिनी सगळ्यात मोठा पुरावा तुम्हाला सांगतो या पुराव्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या समाजाकडे जेवढे पुरावे नसतील त्याच्यापेक्षा 50 पट पुरावे आपल्या समाजाकडे आहे परंतु काय हे गो
आपलो लढा बरोबर किदे कोणी आपणच कधीतरी कमी पडगे 3 बाई तिजा छिदे छिदे वेजा 1 इंचे भेजा कोई भुंजन खाजा आणि हाणून लुटन थल्ले जा घा खावाचा धणी रो आणि गीत गावाचा केरी तरी करताय समाजेर सारी सत्यानाश आपण किदेचा मार भाईयो ध्याने मन काढो आपले समाज कणात्रा पुरावा रेर बास ये सरकारे ना આપણે झक मारन देणो लाग्या पण वो हसाबे ते આપણે वागणो लाग्या आणि वो हसाबे ते આપણે कामे लागणो लाग्या तने मला वेळोकरण केरो छुमा 1871 आहे ना आपले समाजना गुन्हेगारी कायदा लागू केले क्रिमिनल ट्राइब ऍक्ट 1871 साली इथे लागू केला 1871 पासून जवळपास 1952 पर्यंत आपल्या समाजाला या देशामध्ये गुन्हेगारी जमात म्हणून जमात म्हणजे आदिवासी म्हणून ओळख दिलेली आहे आपण 1871 पासून 1952 पर्यंत आपण आदिवासी होतो हे सगळ्या जगाला माहिती आहे याच्यापेक्षा आणखीन काय पुरावा पाहिजे या सरकारला माझ्या बंधूंना आणि भगिनींनो तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो आजपर्यंत कितीतरी आयोग निर्माण झाले त्यामध्ये बापट आयोग असेल त्यामध्ये विधाते आयोग असेल त्यामध्ये भाटे आयोग असेल त्यामध्ये अग्रवाल आयोग असेल असे अनेक वेगवेगळे आयोग या ठिकाणी निर्माण झाले परंतु या आयोगामध्ये या गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे म्हणून शिफारस केलेली आहे पण आतापर्यंत एकही सरकारने कुठल्याच या आयोगाच्या शिफारसी त्या ठिकाणी मान्य केलेल्या नाही आहेत म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो या सरकारला मला सांगायचं आहे अरे आमच्याकडे ट्रक भरून पुरावे आहेत आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि एवढे पुरावे असन जर तुम्ही आमच्या मुला बाळांच्या जीवनाशी जर खेळत असाल तर लक्षात ठेवा येणारा काळ तुम्हाला दाखवून देईल की तुम्हाला घरचे रस्ते आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की या जिंतूर नगरी मधून संपूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला मी आवाहन करतोय की आपण आपल्या मताद्वारे त्या ठिकाणी त्या